बाबा माझ्या बरोबरच आले. त्यामुळे माझ्या आयुष्यात जेवढे अनुभव घडले ना तेवढा कदाचित कुणाच्या आयुष्यात घडला. त्याच्यात पाणी भरला आणि आपण आकाशाकडे ठेवला आणि जर का तो हलत नसेल तर त्याच्यात सगळे तारे चांद सगळं दिसतो. वाईट विचार तुमच्या मनात आणले ह्याचा अर्थ काय झाला का तुम्हाला कुठेतरी तुमचा स्वार्थ तिकडे अडकला. पाप कमी होणार आणि तुमचं वाढणार. मागे बोलतात आणि मनात ठेवतात. का लोकांना कसं आहे का अनुभव होतो, सगळ्यांना होतो देवाचा अनुभव, पण ते क्षणभर होतो. करेक्ट. क्षणभरानंतर तुटतो. पण माझ्याबरोबर काय झाला का बाबा माझ्या बरोबरच आले. त्यामुळे माझ्या आयुष्यात जेवढे अनुभव घडले ना तेवढा कदाचित कुणाच्या आयुष्यात घडला असेल. करेक्ट. कारण सतत 4 वर्ष तुम्ही शक्तीबरोबर राहायचा आणि कंटिन्यूस अनुभव ना. करेक्ट. आता समजा आता जसं तुम्ही आरसासमोर एकदा आले का तुमचे फेस दिसणार, मग परत तुम्ही निघून जाणार. लोकांबरोबर तसं होतो का ईश्वराची आणि परमेश्वराची प्रचिती त्यांना येते, पण एक क्षणभरासाठी. किंवा एखादा इन्सिडन्स होतो का रे हे कसं घडला, हे असं कसं घडला, मग त्याला असं वाटतं का हा देवाने घडवला. पण माझ्याबरोबर काय झाला होता याचं कसं आहे का एक आपण समजा एक पाण्याचा असं वाटी घेतली, बरोबर आहे, त्याच्यात पाणी भरला आणि आपण आकाशाकडे ठेवला आणि जर का तो हलत नसेल तर त्याच्यात सगळे तारे चांद सगळं दिसतो. करेक्ट. आपण गावी गेलो, इकडे मुंबईमध्ये नाही दिसत कारण हे सगळं लाईटीमुळे, पण गावी गेलो का तुम्ही रात्री झोपला का सगळं वरती दिसतो. बरोबर. ते वाटीत पण दिसणार, पण जर का वाटी हलत असेल तर त्याच्यात नाही दिसणार. करेक्ट. आज कसं आहे का आपल्या जगामध्ये 1 पटाची जमीन आहे, 3 पटाचं पाणी आहे, पण त्या पाण्यामध्ये चंद्र कधी दिसत नाही. राईट. कारण त्याच्यात हलचल असते. मुवमेंट. आणि बाबांनी काय केला होता, माझ्याबरोबर सतत 4 वर्ष राहिले ना तर त्यांनी मला स्थिर केला. ओके. सतत स्थिर केला. त्यामुळे माझ्या जीवनात एवढे अनुभव आले. का लोकांना असं वाटत असेल का ह्याच्या जीवनात एवढे अनुभव कसे आले. करेक्ट. का त्याचं एक कारण आहे का त्यांनी माझी वाटी स्थिर केली, माझा मन स्थिर केला. मी कुणाबद्दल थोडंसं वाईट विचारायचो ना, बाबा ताबडतोब सांगायचं हे असं विचार नाही करायचा. ओके. चल माफी माग. मग मी माफी मागायचो, चुकलं माझं. तसं करून करून त्यांनी मला स्थिर केला. म्हणजे माणसाचं कर्म आहे ना, कर्म ते विचारपासून पाप सुरू होतात. ओके. हे लोकांना कमी माहिती आहे. लोकांना असं वाटतं का आपण हाताने केला तरच पाप होणार किंवा आपण कुणाबद्दल काय नुकसान केलं तर पाप होणार. तसं नाही. विचार पण तुम्ही कुणाबद्दल वाईट विचार आणले मनात, ओके, तरी तुमच्या खात्यात पाप जमा झाला. याचं कारण आहे का तुम्ही कुणाबद्दल जर का वाईट विचार तुमच्या मनात आणले ह्याचा अर्थ काय झाला का तुम्हाला कुठेतरी तुमचा स्वार्थ तिकडे अडकला. जसं असं आणि कोणा काय सांगितलं, कारण आपले जे गांधी बापू म्हणतात ना आपण, गांधीजी, त्याला आपण बापू का म्हणतो, त्याचं कारण आहे का त्यांनी जे सांगितलं ना का त्यांचे 3 बंदर होते. एक असा तोंडावर हात ठेवून होता का वाईट बोलायचं नाही, एक दुसरा कानावर होता वाईट ऐकायचा नाही आणि वाईट बघायचं नाही. त्याच्या व्यतिरिक्त एक अजून आहे का वाईट विचार पण नाही करायचे. ओके. ओके. हे बाबांनी मला शिकवला. बरोबर. का तू तुझ्या जीवनात जेवढा चांगला विचार करशील ना, बाबा तुझ्याकडे कोणी माणूस आला ते किती वाईट असू दे ना, जेव्हापर्यंत तुझ्याबरोबर त्यांनी वाईट नाही केला तेव्हापर्यंत तू तुझ्या मनात त्याच्यासाठी वाईट विचार का आणतो. करेक्ट. कारण कसं आहे का प्रत्येक माणूस आहे ना तो पवित्र आहे, कारण त्याच्यात ईश्वरचा अंश आहे. करेक्ट. जेवढी आत्मा आहे सगळ्या आत्मामध्ये ईश्वरचा अंश आहे. आणि जर तुम्ही कुणाच्याबद्दल वाईट विचार करता किंवा कुणाला वाईट म्हणता म्हणजे तुम्ही ईश्वराला वाईट म्हणता. बरोबर. जर का तो वाईट असेल पण तरी तुम्ही काय करायला पाहिजे, त्याला पण समजवायला पाहिजे का बाबा हे तुझं चुकतंय. पण आपणच जर का लोकांना सांगत फिरलो अरे तो तसा आहे, अरे तो तसा आहे, मग त्याचा पाप कमी होणार आणि तुमचा वाढणार. ओके. म्हणजे आपण बोलतो जसं कारण तुम्ही वाटणी घेतात त्याच्यातनं, मागे मागे बोलतात माणसं जी तसे मागे बोलतात आणि मनात ठेवतात. करेक्ट. हे बघा तुम्ही जे तुम्ही मनात घेतलं ना ते तुम्ही अट्रॅक्ट करणार. हे सृष्टीचा नियम आहे.
तुम्ही चांगलं मनात घेतला का तुम्ही चांगलं अट्रॅक्ट करणार. करेक्ट. तुम्ही वाईट मनात घेतला का वाईट. कारण जो युनिवर्स आहे ना, युनिवर्सला चांगलं आणि वाईट माहीत नाही. हां. युनिव्हर्सलला फक्त तुमची फिलिंग्स माहिती आहे. ओके. तुम्ही जे विचार करता, आता तुम्ही असा विचार करणार, अरे बाबा मी फेल झालो तर युनिव्हर्स काय म्हणतो, त्याला काय वाटतं की ह्याला फेल व्हायचं आहे, हां. मग तो फेल करा. कारण तो फेल करणार. हां. तुम्ही असा विचार करणार, अरे मी तर होणार पास, काय टेन्शन नाही, तर युनिव्हर्स काय म्हणतो, याला पास होण्याचं आहे. हां. हे रिबॉन्ड होतो सगळा. बरोबर. का आपला मोबाईल आहे, आता तुमचा मोबाईल आहे, त्याच्यात मी हिंदीत बोललो काय हिंदीत येणार तुम्हाला आवाज, मी मराठीत बोललो तर मराठीत येणार. करेक्ट. तर मोबाईलची कुठली भाषा नाही, तो फक्त ट्रान्समिशन आहे. तसं युनिव्हर्सची कुठली भाषा नाही, ओके. तो फक्त ट्रान्समिशन आहे. त्याला मिनिंगशी मतलब नाही. तुम्ही एक गाडी चालवता, तुम्ही चुकीचा ब्रेक मारला तर गाडीला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. करेक्ट. तो ब्रेक लावेल, कारण त्याला स्वतःची मेमोरी नाही, का तो स्वतःचा डिसिजन घेणार नाही. तसंच तुम्ही तुमच्या मनात जर का कुणाबद्दल वाईट आणला का तुमचं त्याच टाईमापासून वाईट व्हायला सुरू झाला. ओके. हे लोकांना कळत नाही. हे लोक म्हणतात ना, अरे असं का झालं माझ्याबरोबर, असं का. अच्छा, फार लोक देवळात जातात आणि असं बघतात का कुणी सेट आला, काय विचार करतात, काय देवाने ह्याला दिलं आपल्याला दिलं नाही. हां. बरोबर. तुम्ही नेगेटिव्हिटी विचार केला, तुम्ही असा विचार केला ना का ह्याचे किती पुण्य असतील, हां. ह्याला दिलं, आपण पण पुण्य करू, आपल्याला भेटेल, तर तुम्हाला नक्कीच भेटणार. ओके. मध्ये एकाने असं ते ह्याच्यामध्ये लिहिलं होतं आत्ताच ह्याच्यामध्ये कॉमेंटमध्ये, का बाबा साईबाबा फक्त अमीरांचे आहेत. हो, मी पण ती हो, कॉमेंट वाचली comment वाचली होती, हो, बरोबर आहे. हो. साईबाबा अमीरांचे नाहीत. अमीर आहे ना, हे स्वतःचा चांगला विचार करतो, कुणाचा वाईट नाही करत. आणि जे गरीब आहे ना, ते स्वतःचं चांगलं सोडा, ते लोकांचा वाईट विचारच मनात आणत राहतो. बरोबर आहे. आणि ते युनिव्हर्स आहे ना, ते युनिव्हर्स त्याला रिबॉन्ड करते. हां. गरीब माणूस गरीब का राहतो, हम्म. गरीब माणूस गरीब का राहतो, कारण त्याला सगळ्यांचं बघून आतमध्ये जडण असते. Jealousy. बरोबर आहे. दुसरा, त्याला भेटत नाही म्हणून तो देवाला कोसत राहतो. भाऊ जर का मोठा झाला ना तरी त्याला आवडत नाही. हां. असं नाही का बाबा आपला भाऊ आहे, बरं आहे, मोठा झाला तर आपल्याला कधी कामाला येईल, तसं नाही. हम्म. तो कसा काय झाला, मग तो वाईट विचार आणतो, ह्याने काहीतरी गोंधळ केला असेल हम्म. किंवा काहीतरी केलं असेल. हे जे आहे ना, हे चुकतोय माणसांचा. आणि माझ्या आयुष्यात एवढे सगळे हे जे प्रकरण घडले याचं कारण हेच आहे. ओके. का अनुभव का घडले, कारण बाबा मला स्थिर करत गेले. माझ्या मनात थोडा वाईट विचार आला का सोड, असं म्हणायचे, सोड. आणि ज्याला म्हणतात ना का आपण एकदा गुरुला सरेंडर झालो ना, करेक्ट. का मग गुरु आहे ना तुम्हाला मिनिट चमत्कार दाखवेल. हां. तुम्ही सरेंडर व्हायला पाहिजे. करेक्ट. माणूस कसा होतो, आपल्या लालचपुरता सरेंडर होतो. मग आपली लालच संपली का मग परत त्याच्या मनात वेगळे विचार चालतात. बरोबर. करेक्ट. त्याच्यामुळे त्याला कॉन्स्टंट नाही भेटत.